नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आता काल चांगलाही पाणी पडला आणि चांगला पाणी पडला की शेतकरी समाधानी होतो. त्याला माहिती आहे की आपल्याला जमिनीला त्याच्या लेकराशिवाय आणि त्याच्या मायेशिवाय पर्याय नसतो, तसं जमिनीला सुद्धा त्याच्या पाण्याशिवाय पर्याय नसतो. तुम्ही कितीही जमीन असू द्या, पण तिला जर पाणी नसलं ना, ती हरीभरी होऊच शकत नाही. तर पहा तुम्ही किती हार सगळं कसं वाटतंय आता मस्त टकाटक. हे पहा, आपण नीट चाफ्याचं झाड लावलेलं आहे. झाडं जगवा, झाडं जगली पाहिजे, जरा निसर्ग जगला पाहिजे ना असं म्हणतात. चाफ्याचं झाड आहे, इथे आपलं ते फुलाचं झाड आहे, इकडे मोगऱ्याचं झाड आहे. त्यानंतर इकडे पहा आपण ते ढवळे पांढरे फुलं आहेत, त्याचं मला नाव माहिती नाही, पण ते एक आहे. इकडे एक ते नवीनच आहे पहा, पिवळ्या कलरचं. हे तिन्ही जे आहे तिन्ही एकाच कलरचे फुलं आहेत, ते शिलगले आहेत. आणि आपले अद्रकचे जे बेड आहे ते आता टन झालेले आहे. आता हिला झाले बाबा हो 22 दिवस झालेले, जवळपास 21-22 दिवस झालेले. आता याच्यामध्ये जर तणनाशक फवारायचं असेल तर पहा इथे कोथिंबीर सुरू झालेली आहे. आता ही कोथिंबीर तर सुरू झालेली आहे. आता याच्यात काय करायचं हे समजत नाही. पण काही ठिकाणी ना आपली अद्रक अशी उघडी पडलेली आहे. म्हणजे काय राहतं माहीत आहे का, ज्यावेळेस कमी पाणी लागतो त्यावेळेस जास्त पाणी पडतो आणि त्यामुळे असा लफडा होतो. मग ते माती थोडे त्याच्यावर साफ होतं. आणि ही जी जागा आहे ही कडक जागा आहे, त्यामुळे काय होतं, त्या जागेवरची माती सगळी येऊन गेलेली आहे. आणि इकडे पहा पुन्हा वातावरण पुन्हा कसं झालेलं आहे, एकदम थंडगार. या डोंगर रानाच्या ज्या जमिनी या ना त्यावेळेसच चांगल्या वाटतात, ज्यावेळेस ते डोंगर रान हिरवे होतात, नाहीतर ते चांगले वाटत नाही. इकडे आपले तूर लावलेली आहे, तूर तर दिसत नाही झाली. तूर आहे ना जास्तीत जास्त वावर चांगलं शोभित दिसण्यासाठी खूप वेळ लागतो, महिना ते महिना ना ते बरं दिसतं. नंतर असं वाटतं काळं भंगारच वावर आहे, निंदत बसा. आणि इकडे आपली बिलाट टाकलेली. आता ह्या वर्षी काय झालं माहिती आहे का, आपली वावराची पलटी झालेली आहे. पण आता या पलटीमध्ये काय होतं काय नाही हे महत्त्वाचं आहे. आणि आपण जे बांधेस्त लावणारे आहेत ते आंबे, एक आंबा आहे, आता हे एक आंबा आहे. आपण